नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्त्वाची माहिती देतोय. जिल्हा न्यायालय भरती लवकरच येणार आहे, कधी येणार आहे, काय सगळ्या गोष्टी सांगतो. पण आता काय माहिती आहे का, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात पात्रता काय असतात, त्याची कागदपत्र कोणती लागतात, त्याचे शैक्षणिक, बघा एकच मिनिट थांबा, शैक्षणिक डॉक्युमेंट वगैरे कोणते लागतात, पगार व कामाचे स्वरूप वगैरे कशा बऱ्याच मुलांचे प्रश्न येतात सध्या बरं का. आणि त्याचा सिलेबस वगैरे कोणता असणार आहे, कुठून सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या, या संदर्भात मी लेक्चर घेतो आहे. कधी येणार आहे वगैरे सगळी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण जिल्हा न्यायालय संदर्भात फ्री लेक्चर देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. चला आता बघूया आपण. पहिले बघा, आता शैक्षणिक पात्रता बघूया आपण काय असतात. एक मिनटं. शैक्षणिक बघा, न्यायालयीन नियमानुसार शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बघा, आता दोन्हीसाठी सारखेच आहेत. किमान पात्रता उमेदवार मान्यप्राप्त शाळेतून किमान 7वी उत्तीर्ण असावं. म्हणजे काय, फक्त आपल्याला 7वी पास पाहिजे. बघा, ज्यांना आता मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीमध्ये सध्या कमी मार्क आहेत त्यांनी समोरची तयारी चालू करायला हरकत नाही, कारण की लवकरच ॲड येणार आहे. बघा, 7वी पास बऱ्यापैकी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणार आहे, तरी बघून घ्या. उच्च पात्रता काय माहिती का, तुम्ही 10वी 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणारे उमेदवार देखील यासाठी अर्ज भरू शकतात. बघा, त्यात काही अडचण नाही. तुम्ही फक्त काय 7वी पास पाहिजे. भाषा ज्ञान बघा, उमेदवाराला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे मराठी बोलता लिहिता वाचता येणे अनिवार्य आहे. आणि हे गोष्टीसाठी तुमचे जे आहे ते सर्टिफिकेट तुमचे 7वी उत्तीर्ण हे त्यासाठी कॅपिबल होऊन जाते. बघा, त्यामुळे त्याचा काही एवढा इश्यू नाही. शारीरिक सुदृढता बघा, कामाचे स्वरूप पाहता उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सुदृढ असावा. म्हणजे तुमची तब्येत ॲव्हरेजमध्ये स्ट्रॉंग पाहिजे. आता काही मुलांचं म्हणणं आहे, सर मग माझं वजन 50 किलो आहे, कोणी म्हणते 45 किलो आहे, मग मी अपात्र ठरेल का? नाही, असं काय नसते. असं अपात्र तुम्ही ठरत नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. बघा वयोमर्यादा काय, आता एज लिमिट काय असते. जो खुला प्रवर्ग असतो त्यासाठी किमान वय पाहिजे 18 वर्ष व कमाल वय पाहिजे 38 वर्ष. बघा, काय तर ओपनमध्ये जे येतात त्यांना किती किमान वय 18 वर्ष, किमान तर सर्वांसाठी सारखे, आणि ओपनसाठी कमाल वयोमर्यादा किती 38 वर्ष आहे. राखीव प्रवर्ग बघा, ज्यामध्ये SC ST OBC SBC वगैरे येतात, यांच्यासाठी किमान 18 सर्वांसाठी सेम आहे. आणि वयोमर्यादा कमाल किती मग तर 43 वर्ष. म्हणजे इकडं 5 वर्षाची सूट देण्यात आली. बघा, कास्टमधून तुम्हाला किती तर 5 वर्षाची सूट देण्यात आली. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. समोर बघा, आता आवश्यक डॉक्युमेंट कोणते आहेत बघा, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. फॉर्म भरताना आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सर्व मूळ दस्तावेज तयार असावेत. म्हणजे जे बघा, जेव्हा तुमचं आता बघा काय होते माहिती का, प्रोसेस तुमची आधी एक्झाम होते बरं का, आधी एक्झाम वगैरे होते, चापल्य चाचणी होते, इंटरव्ह्यू होते, डॉक्युमेंट होते. आणि जेव्हा तुमचं डॉक्युमेंट होईल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल लागतात. बघा कोणते लागतात, शैक्षणिक दस्तावेज कोणते, तुम्ही 7वी उत्तीर्णाचं गुणपत्रक लागते किंवा शाळा मुख्याध्यापकाचे स्वाक्षरीकृत पत्रक लागते. म्हणजे काय होते, बऱ्याच वेळेस तुमची ती 7वीची मार्कशीट बऱ्याच जणांकडे नसते, कारण ती हरवली जाते. बघा, आपण काही 7वीपासून आतापर्यंत व्यवस्थित ठेवत नाही, त्यामुळे हरवली जाते. तर मग आपल्या शाळेत जे मुख्याध्यापक आहे सध्या, त्यांचं स्वाक्षरीकृत पत्रक देखील असलं तरी चालते. म्हणजे ते पत्रक देखील आपल्याला तिथं लागू होऊन जाते. 10वी 12वीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला, जे आपले आहे शाळा सोडल्याचा दाखला, ते ओरिजिनल लागते. आणि 10वी 12वीचे प्रमाणपत्र देखील आपल्याला ओरिजिनल लागतात. बघा, ओळख आणि रहिवासी पुरावा बघा, म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा म्हणून, आणि राहिला प्रश्न कास्ट सर्टिफिकेट बघा, जातीचे प्रमाणपत्र, आपल्याला हे डॉक्युमेंट ते लागतात. आणि हे डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल देखील आपल्याजवळ लागतात. बघा, हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता चारित्र्य प्रमाणपत्र, हे खूप बघा इम्पॉर्टंट पॉईंट बरं का, हा खूप महत्त्वाचा आहे. यामुळे खूप मुलांचा गोंधळ उडतो. आता 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे घेतलेले चारित्र्य प्रमाणपत्र, म्हणजे हे काय लागतं माहिती आहे का, हे तुमच्या एक तर काय म्हणतात त्याला, पाहुणे नसले पाहिजेत. तुमचे ज्याला आपण भावकी शब्द वापरतो बघा, भावकी, तुमचं सरनेम सेम नसलं पाहिजे. मग तुमचे काका काकू आजोबा आजी कोणी असं नसलं पाहिजे. ते तुमचे भावकी नसली जरी तर तुमचं फक्त आडनाव बी सारखं नको बरं का, आडनाव बी सेम नसायला नको. भले नंतर तुम्हाला ते असं काय नाही, पण मग कसं ते शेवटी इश्यू होऊन जातात न्यायालयामध्ये, या गोष्टीचा इश्यू होऊन जाते. त्यामुळं आडनाव वगैरे पण तुमचं ते सेम नसायला नको. बघा, त्यामुळे चारित्र्य प्रमाणपत्र घेताना कधी बी शक्यतोवर बघा, एखाद्या गावाचा सरपंच, आपला सरपंच तुमच्या भावकीतला नसायला नको. फक्त सरपंच, पोलीस पाटील, किंवा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये एखादा पोलीस, गावातला एखादा आमदार, खासदार, तुम्ही जे आहेत समजा नगरसेवक वगैरे, यांचे प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता. जे फक्त तुमचे कोणी नातेवाईक नसले पाहिजे. बघा, त्या गोष्टीत तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता. बघा, वेतन श्रेणी आणि पगार, सगळ्यात मुलांचा प्रश्न आहे की हाच पगार कसा असते सर. बेसिक पे बघा तुम्हाला 16,600 ते 52,400 पर्यंत असते.
जर आपण जर बघितलं मूळ वेतन किती S3चं आहे बघा, S3चं पेमेंट असते याला शिपाई पदासाठी बरं का. सर्व भत्ते समाविष्ट बघा, महागाई भत्ता ज्याला तुम्ही DA म्हणता, घड भाडे भत्ता म्हणजे आणि इतर शासकीय भत्ते लागून बघा. सुरुवातीचा पगार अंदाजे बघा किती असतो, तर सर्व भत्ते मिळून सुरुवातीला हातात इन हँड पगार जे तुमचा तर 22,000 येते बघा. पहिला पगार तुमचा किती, तर 22,000 पहिला इन हँड पगार येते तुम्हाला शिपाईमध्ये. मग जिल्हा न्यायालय भरती असो किंवा मुंबई उच्च न्यायालयाची भरती असो शिपाई भरती, तुम्हाला 22,000 रुपये इन हँड पहिला पगार येते. 22,000 ते 25,000पर्यंत शक्य, तर पण 22,000 पकडा तुम्ही, तसा 25,000 बी येऊ शकते, पण 22,000 सध्या पकडा. पहिला पगार 22,000, दुसरा तिसरा पगार 25पर्यंत येईल समजा, पण पहिला पगार 22 तुम्ही पकडून चाला हातावर. ओके, तर असा आहे पगाराचा तुमच्या समोर. बघा आता कामाचे स्वरूप म्हणजे तुम्हाला जॉब काय असतं. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात, सर आम्हाला बाथरूम वगैरे साफ करावं लागतील का, हे करावं लागतील ते करावं लागतील. नाही, त्या कामासाठी वेगळे तुमचे असतात बघा. तुमचं काम काय बघा, न्यायालयामध्ये तुम्ही जर शिपाई आणि हमाल लागला बघा, तर काय दप्तर व्यवस्थापन म्हणजे यामध्ये काय न्यायालयीन फाईल्स व कागदपत्रे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित पोहोचवणे. म्हणजे तुम्हाला बघा जे साहेब आहेत तुमचे, त्यांच्या रूमची साफसफाई करणे, त्यांच्या रूममधले फाईली इकडे तिकडे ने आण करणे, हे तुमचे कामं असतात बघा. न्यायालयातील सहाय्यक बघा, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांच्या केबिनमध्ये किंवा कोर्ट हॉलमध्ये हजर राहून आदेशांचे पालन करणे, हे तुमचं काम असतं बघा. जेव्हा सुनावणी चालू आहे तेव्हा तुम्हाला त्या कोर्ट रूममध्ये हजर राहावं लागते. मग तुम्हाला जर एखादी फाईल आणायला सांगितली लगेच पटकन जाणे, फाईल आणणे, एखादी इतर डॉक्युमेंट सांगितले पटकन जाणे, ते डॉक्युमेंट घेऊन येणे, हे तुमचे कामं असतं बघा. तसेच डाक वितरण बघा, आता काय न्यायालयीन नोटीस, समन्स किंवा इतर अधिकृत पत्रव्यवहार डाक संबंधित विभागामध्ये देणे. म्हणजे काय माहिती का, न्यायालय संबंधी काही पत्रकं तुम्हाला पोस्टमध्ये नेऊन टाकायचे तर ते तुम्हाला नेऊन टाकायला सांगू शकतात. डाक विभागात नेऊन टाकणे किंवा काही तुमच्या पोस्टाने काही आले आहेत समजा ते डॉक्युमेंट वगैरे ते घेऊन ये किंवा फाईल घेऊन येणे. बघा कार्यालयीन निगा, तसेच बघा न्यायालयीन वेळेपूर्वी कार्यालयातील टेबल, फायली आणि आसन व्यवस्था नीटनेटकी ठेवण्यास मदत करणे. म्हणजे जेव्हा तुम्ही न्यायालयात जाता पहिले तुमचं काम काय असते, न्यायालयामधील ते टेबल वगैरे खुर्च्या वगैरे व्यवस्थित लावणे, न्यायालयात साफसफाई करणे, टेबलावर कुठे फाईलवर धुळझट करणे, हे कामं तुमचे प्राथमिक कामं असतात बघा. म्हणजे सरळ सरळ न्यायालयाच्या आतली स्वच्छता करणे हे तुमचं काम असते, कळते का. मग ते फाईल असो, ने आण करणे असो, फाईलचं ओझ्याचं ने आण करणे असो, साहेबांनी सांगितलेले कामे असो, त्यामध्ये त्यांचे काही पर्सनल कामे देखील असू शकतात बघा. ते देखील तुम्हाला थोडेफार करावं लागतात. जे आहे ते आहे समजा क्लिअर, त्यांचे पर्सनल कामे देखील तुम्हाला काही करावं लागतात बघा. निवड प्रक्रिया कशी असते, एकूण 4 टप्प्यामध्ये बघा. काय पहिले चाळणी परीक्षा असते, म्हणजे उमेदवारांची संख्या जास्त असल्यास प्राथमिक गोष्टीनिष्ठ म्हणजे काय तुमचा इथं पेपर होते बघा, तुमचा इथं पेपर होते बघा. हे याचं काय एवढं हे नाही समजा. तुमचं काय होतं नंतर माहिती आहे का, तुमचा एक कट ऑफ लावला जातो, पेपर होतो त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लावला जातो. कट ऑफ लावल्याच्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होती बघा. म्हणजे काय स्वच्छता आणि शारीरिक चपळता पडताळण्यासाठी विशेष शारीरिक चाचणी होती. म्हणजे काय माहिती आहे का, याला जे म्हणतात तुम्ही शारीरिक चाचणीलाच चापल्य चाचणी म्हणता बघा. तुम्ही चापल्य चाचणी म्हणता. यामध्ये काय केलं तर तुमचं म्हणजे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही किती पटकन काम करू शकता एखादं काम सांगितलेलं व कशा प्रकारे करू शकता. तुम्ही कामामध्ये आळस करताय का, तुम्ही काम किती लवकर करताय, ह्या गोष्टी इथं तपासल्या जातात. कळते का, की तुम्ही आळशी आहे, तुम्ही काम करण्यासाठी आळस करताय, ह्या गोष्टी इथं तपासल्या जातात. मग ते आहे बघा. त्याच्यामुळे ही तुमची खूप महत्त्वाची असते. त्याच्यानंतर असते तुमची मुलाखत. कळते का, ही तुमची असते 10 मार्कासाठी. कळते का, चापल्य चाचणी 10 मार्क आणि हे देखील 10 मार्क आणि तुमचा पेपर असते बघा 30 मार्काचा. असा तुमचा ओव्हरऑल 50 मार्काचा असते बघा. इथून तुम्हाला पहिले पेपरचा कट ऑफ जे लागेल त्या कट ऑफमध्ये पात्र व्हावं लागतं आहे. त्याच्यानंतर मुलाखतीत 10 आणि इथं 10, या 20पैकी तुम्हाला बऱ्यापैकी जवळपास 15+ मार्क घ्यावं लागतात. कळते का, तेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन. म्हणजे शेवटच्या टप्प्यात काय तोंडी मुलाखत होऊन अंतिम गुणवत्ता म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर केली ते बघा, शेवटची जी म्हणतो त्याला आपण. आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर समजून घ्यायचं तुमचं मग सिलेक्शन झालं आहे बघा. असं आहे समजा ही सगळी प्रोसेस. आणि लवकरच ॲड वगैरे येणार आहे बघा. आता काय माहिती आहे का, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण एक लेक्चर सिरीज चालू केली बघा. हे बघा, यामध्ये जवळपास आपला आता महाराष्ट्राचा भूगोल, एकच मिनटं, महाराष्ट्राचा भूगोल आपला काय आहे तर कंप्लीट झाला आहे बघा. महाराष्ट्राचा भूगोल आपला कंप्लीट झाला आहे आणि एकदम ऑथेंटिक असे मी ज्याला म्हणतो आपण काय आहे की तुम्हाला याच्याबाहेर काहीच करायची गरज पडणार नाही अशी सिरीज चालू केली. फक्त काय आहे, इथं मेंबरशिपसाठी आहे बघा. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 59 RHची मेंबरशिप घ्यायची आहे. कळते का, आणि तुम्हाला हे मेंबरशिप घेतल्यानंतर हे सगळे लेक्चर फ्री भेटणार आहेत. जिल्हा न्यायालय भरती संदर्भात सगळे जेवढे लेक्चर घेतो आपण तेवढे सगळे लेक्चर तुम्हाला एकदम फ्री भेटणार आहेत. कळते का, आणि त्या PDF नोट्स वगैरे त्याच्या एकदम व्यवस्थित आपण डाटा कलेक्ट केलेला आहे. त्या नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यासोबत
फ्री भेटणार आहे बघा. आणि एकदम भारी नोट्स वगैरे काढलेले आहेत आपण त्या नोट्स तुम्हाला सगळ्या व्यवस्थित भेटणार आहे बघा. हे सगळे आता महाराष्ट्र भूगोल, स्थानविस्तार वगैरे, महाराष्ट्र जिल्हा विशेष, जिल्ह्याबद्दल काही माहिती, पर्वतरांगा, शिखरे, हेच बघा संपूर्ण डायरेक्ट मुर्दा, खनिज संपत्ती, नदी प्रणाली, सगळे असे कोणतेच चॅप्टर नाही की तुमचे राहिले नाही पूर्ण. आता बघा जिओग्राफी झाले, लवकरच आपलं काय संपेल आता, सायन्स देखील संपेल, नंतर पॉलिटी, हिस्ट्री, सगळे चॅप्टर, नंतर मॅथ रिजनिंग असणार आहे बघा. मॅथ रिजनिंग वगैरेचं आपण आता लेक्चर चालू करतोय लवकरच, मॅथ रिजनिंगचे देखील म्हणजे सोबत चालू करणार आहे. नंतर त्यासोबत तुमचं मराठी व्याकरण देखील चालू होईल बघा. मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण, आणि सगळं तुम्हाला फक्त किती रुपयात भेटणार आहे, 59 RS रुपयामध्ये भेटणार आहे. 59 रुपयामध्ये, 59 रुपयामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे बघा, फक्त 59 रुपयामध्ये. त्याच्या PDF पण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो बघा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तिथून तुम्हाला सगळ्या PDF वगैरे भेटत चालतील तुम्हाला. आणि नंतर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आपल्या मेंबरशिप घेऊ, यूट्यूबची याच इथलीच मेंबरशिप घेऊ शकता आणि हे लेक्चर सगळे तुम्ही फ्री पाहू शकता बघा. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच ॲड येणार आहे. जर ॲड आली तर बघा, तुम्ही ॲड आल्यावर अभ्यासाला लागतात तर मग गेल्यावर अभ्यास होत नाही. त्यामुळं आतापासून अभ्यासाला लागा, कळते का, आतापासून अभ्यासाला लागा, तेव्हा तुमची तोपर्यंत तयारी चांगली होऊन जाते. नाही तर मग अभ्यास, आता पेपर आला आहे समोर, मग त्या गोष्टी जमत नाहीत बघा. ॲड आल्याच्या नंतर अभ्यासाला लागणारे कधीच सिलेक्शन होत नाही, कळते का. लवकरच ॲड येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच अभ्यासाला लागा, कळते का. आत्ता अभ्यासाला लागले तेव्हा तुम्ही कुठं तुमच्या जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनपेक्षा 10 म्हणजे कळते का, फायनल लिस्टपर्यंत 10 मार्कांनी पुढे राहतं. काय म्हणणं आहे तुमचं आतापासून चापलेलंच असणे, कारण की ॲव्हरेज मुलं 25-26 ते मार्क घेतात बघा. कारण की आता मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी आपण बॅच चालू केली होती, तर आमच्या बॅचमध्ये जवळपास ऑफलाईन बॅचमध्ये 50 विद्यार्थी बघा. ॲव्हरेज जर 50पैकी विचार केला तर 45 मुलं आहे, 45 समजा 40च्या पुढचे 40, जवळपास 40 मुलं हे पकडून चालू, तुम्ही 25-26 या मार्क्समध्ये थांबलेले आहेत. पण ॲव्हरेज जर पकडा 6-7 मुलं हे डायरेक्ट 27 ते 28 दरम्यान आहेत. म्हणजे विचार करा का, हे का, कारण की हे आमचे जुने स्टुडंट होते, हे जे नवीन होते हे बॅच स्टार्ट झाल्यावर जॉईन झाले होते, कळते का. आणि हे आधीच आमची ऑनलाईन बॅच घेतली, त्याच्यानंतर ऑफलाईन बॅच जॉईन केली, त्यामुळे हे इफेक्ट पडते बघा. तुम्ही त्याच्यामुळे आत्तापासून बॅच स्टार्ट करा, आत्तापासून अभ्यासाला लागा, कळते का. तेव्हा तुम्ही कुठं कॉम्पिटिशनच्या बाहेर असतात. आणि ते हार्डली 1 ते 2 मार्काचा लय मोठा इफेक्ट पडते बरं का. न्यायालय भरतीमध्ये 1 ते 2 मार्काचा खूप मोठा इफेक्ट पडते. 1 ते 2 मार्कांचा जातात पोरं फायनलला. त्यामुळे बघा, आता तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीचं देखील बघा, आता खूप दिवस झाले कटअप लावत नाही, लवकरच कटअप लावतील बघा. आता त्याचा बी कटअप तर टप्पच अंदाज दिसायला लागला. आता बघू काय होते. तर त्यामध्ये जर समजा कटअप हाय गेला तर खूप मुलांचं नुकसान होणार आहे. पण बघू आता काय, तुम्ही सध्या पण आता ज्याला कमी मार्क आहेत त्यांनी जिल्हा न्यायालय भरतीला तयारीला लागून जायचं आहे, कळते का. धन्यवाद. चला आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.